ठरलेलं असतं त्यावेळेस बरेच जण काय करतात माहिती आहे का, यामध्ये 0, 96, 68 आणि वजा 0 त्या ठिकाणी आहे 95, 46. ठीक आहे, तर यामध्ये यांची वजाबाकी बरेच जण करतात. म्हणजे त्या ठिकाणी पहिली नोट आणि शेवटची नोट या ठिकाणी आपल्याला दिसेल, बरोबर. तर 8 मधून 6 गेले खाली राहिले 2, 6 मधून 4 गेले खाली राहिले 2, 6 मधून 5 गेले 1, 0 आणि 0. सर्वजण काय म्हणतील की या बंडलमध्ये 122 काय आहेत, नोट्स आहेत. आणि त्याच्यामध्ये किती नोटा आहेत, 200 रुपयाच्या नोटा आहेत. म्हणजे एक नोट 200 रुपयाची आहे, म्हणजे 122 नोटा किती रुपयाच्या होतील, बरोबर आहे. तर यामध्ये कधीही लक्षात घ्या, अशा ज्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला पहिली नोट आणि शेवटची नोट या बंडलामध्ये किती नोटा असतात हे असं बघायचं असेल ना, तर या नैसर्गिक संख्या असतात. आता या सर्व नैसर्गिक संख्येच्या स्वरूपातच आपण नोटांची नंबर आपण बघत आहोत. पण यामध्ये एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, यामध्ये कधीही आपण 1 मिक्स करायचा असतो आणि ते आपलं शेवटचं फायनल आन्सर असतं. त्यामुळे आपल्याला 123 × 200 या ठिकाणी आपल्याला कधीही मल्टिप्लाय करावं लागेल. इथं आपण जी वजाबाकी केली ती 122 आली, पण त्यामध्ये 1 ही मिसळायचा आहे. आता यानंतर आपण जर गुणाकार केला तर बघा, 0 2 0 आहेत, 2 0 जशाच तसे देऊन द्या. या 2 ने 123ला गुणाकार करा, 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4 आणि 2 एक 2. 24,600 रुपये त्या एकूण बंडलमध्ये आपल्याला मिळतील 200 रुपयाच्या नोट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला काही गणितं आलेली असतात, ती सोडवायची असतात. त्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, ती मध्ये नैसर्गिक संख्यांची वजाबाकी, त्यात +1. उदाहरणार्थ